नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। फार्मासिस्ट HPR अँड DG फार्म रजिस्ट्रेशन। तर मित्रांनो, सर्व फार्मसिस्टसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। तर सर्व फार्मसिस्टनी 15 दिवसाच्या आत आपलं HPR कार्ड हे काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, त्यानंतर आपलं कार्ड कशा पद्धतीने जनरेट होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ आणि लायसन्स संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये pci.nic.in असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी www.pci.nic.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर PCI हॅज लॉन्च न्यू वेबसाईट, प्लीज क्लिक ऑन द लिंक गिवन बिलो, ऑल्सो चेक द लिस्ट ऑफ अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन्स ऑन द न्यू वेबसाईट। तर यासाठी DG फार्मसाठी नवीन वेबसाईट आलेली आहे आपली। तर या ठिकाणी वेबसाईटवरती DG फार्म असा एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली त्या DG फार्मच्या वेबसाईटला जाणार आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। वेबसाईट ओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो स्क्रोल डाऊन करून आपल्याला खाली घ्यायचं आहे, स्क्रोल डाऊन करून, आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन टॅबमध्ये फार्मसिस्ट रजिस्टर नाव अशी एक टॅब दिसेल, तर त्या रजिस्टर नाव या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे DG फार्मसाठी। तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला फुल नेम टाकायचं आहे, आपलं रिझल्टवरती आहे त्या पद्धतीत, त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आपल्याला मित्रांनो पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड हा ॲटलिस्ट 12 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, त्यानंतर कॅपिटल लेटर, लोअर केस, अप्पर केस पाहिजे, नंबर पाहिजे। पण मित्रांनो, जे नंबर टाकणार आहात तुम्ही ते इथे सिक्वेन्सली नाही पाहिजे, म्हणजेच 1 2 3 असे नाही पाहिजे, तर ते व्यवस्थित टाकायचे। त्यामध्ये तुम्ही 3 5 7 अशा पद्धतीत नंबर टाकू शकता। त्यानंतर क्रिएट पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्ड पण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्या पद्धतीत। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर विथ काउन्सिलमध्ये आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन हे कुठलं आहे, तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल हा ऑप्शन आपला सिलेक्ट करायचा आहे। तर तुमचं ज्या स्टेटचं असेल तुम्ही त्या स्टेटचं सिलेक्ट करू शकता। तर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, त्यानंतर तुमच्या लायसन्सवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ फर्स्ट रजिस्ट्रेशन, ती डेट पण तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मवरती दिलेली असते, तुम्ही कधी रजिस्ट्रेशन केलं होतं फार्मसी लायसन्सला ती डेट टाकायची आहे। त्यानंतर इज द रजिस्ट्रेशन परमनंट ऑर रिन्यूअर, तुमचं जे लायसन आहे ते परमनंट आहे का रिन्यूअर, तर हे 99% हे रिन्यूअरच असतं सर्वांचं, तर आपण रिन्यूअर हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी, तर तुमचं रजिस्ट्रेशन कधीपर्यंत व्हॅलिडिटीची डेट सर्टिफिकेटवरती दिलेली असते ती टाकून घ्यायची। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करायचं, तर ते आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं। तर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून आपलं ज्या पाथला ते सेव्ह करून ठेवलं आहे त्या ठिकाणाहून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी फार्मसिस्ट ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला। तर ॲड्रेस टाकताना आपल्याला संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, त्या ठिकाणी आपला तालुका, त्याच्यानंतर जिल्हा, आपला पिनकोड वगैरे सर्व टाकायचं आणि त्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती टाकून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती आता मी या ठिकाणी फिल केलेली आहे आणि त्यानंतर सबमिटवरती क्लिक केलं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती 6 डिजिटचा एक OTP आलेला आहे, तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, OTPसाठी थोडा वेळ वेट करायचा आहे आणि त्यानंतर OTP आल्यानंतर तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा। आता OTP टाकला आहे, त्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक केले, त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमचा युजर नेम BH-P- आपण 2026मध्ये रजिस्ट्रेशन करत आहोत म्हणून 26- पुढे काही तुमचे नंबर असतील, अशा पद्धतीने तुमचा युजर नेम क्रिएट होणार आहे। हा जो युजर नेम आहे त्याचा आपल्याला टेस्ट मेसेज पण येणार आहे आणि तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर गो टू लॉग इन या टॅबवरती खाली क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा ID म्हणजेच युजर नेम आणि पासवर्ड टाकून
टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली कॅप्चा पण टाकायचा आहे व्यवस्थित. कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे, कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. आणि ते टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, यावरती आपण आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे. त्याच पद्धतीत मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटच्या होम पेजला पण तुम्ही आला तर तिथे पण तुम्ही डायरेक्ट साइन इन करू शकता. समजा तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं पेज ओपन झाले. या ठिकाणी तुमचं नाव आलेलं आहे. समजा तुम्ही सकाळी फॉर्म फिल केला असेल तर गुड मॉर्निंग आणि तुमचं समोर नाव पण आलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचा टायमिंग डेट पण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं होम पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला 4 नंबरचं ऑप्शन फार्मसिस्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फार्मसिस्ट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल IDला एक 6 अंकी OTP येणार आहे. तो OTP टाकायचा आणि त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी तुमचा ईमेल ID व्हेरीफाय झाला आहे, तसा तुम्हाला मेसेज पण आला आणि या ठिकाणी ग्रीन टिक पण झालेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूला जे 4 नंबरचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्सवरती आपल्याला सॅल्युटेशनमध्ये तुमचं मिस्टर, मिसेस, मिस वगैरे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं फुल नेम ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली आली. त्यानंतर तुमचं फादर नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर आपली नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची. त्यानंतर ॲड्रेस ॲज पर KYC. तर या ठिकाणी आपलं स्टेट ॲटोमॅटिक आलं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्टमध्ये आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. सिटीमध्ये आपली सिटी टाकायची आणि ॲड्रेस आणि पिनकोड आपला या ठिकाणी ॲड्रेस ॲज पर KYCमध्ये ॲटोमॅटिक आला आहे. त्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये इज युअर कम्युनिकेशन ॲड्रेस इज सेम ॲज अबव. तर तुमचा सेम असेल तर त्यासमोर त्या चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे. त्यावरती टिक केल्यानंतर यामध्ये लँग्वेजमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज स्पीक म्हणजे बोलता येतात, रीड म्हणजे वाचता येतात, राईट म्हणजे लिहिता येतात. तर यामध्ये मित्रांनो समजा तुम्हाला लँग्वेजेस ॲड करायचे आहे तर या ठिकाणी ॲड रो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर वरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लँग्वेजमध्ये तुम्हाला जी लँग्वेज आहे ती लँग्वेज सिलेक्ट करायची. कॅन स्पीकमध्ये यस, कॅन रीडमध्ये यस, कॅन राईटमध्ये यस. अशा पद्धतीने आपल्याला लँग्वेजेस सिलेक्ट करायचे. या ठिकाणी तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा तुम्हाला अजून दुसरी लँग्वेज येत असेल तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिस्टीम ऑफ मेडिसिनमध्ये कॅटेगरी फार्मसिस्ट आहे. त्यानंतर सिस्टीम ऑफ मेडिसिन फार्मसी. त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आपलं रजिस्टर विथ काउन्सिल, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, त्यानंतर रजिस्ट्रेशन परमनंट रिन्यूअर ॲटोमॅटिकली आलं आहे. व्हॅलिड ती कधीपर्यंत रजिस्ट्रेशन आपलं व्हॅलिड आहे तो डेटा पण या ठिकाणी ॲटोमॅटिक आला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जो आपलं सर्टिफिकेट अटॅच केलं आहे, रिझल्ट आपलं लायसन्स सर्टिफिकेट, तर ते लायसन्स सर्टिफिकेट पण आपण व्ह्यू अटॅचमेंटवरती क्लिक करून बघू शकतो. त्यानंतर ॲज इज युअर नेम ॲम द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डिफरंट फ्रॉम द नेम ऑफ युअर आधार. डिफरंट असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नाही. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी फर्स्टमध्ये आपलं बी फार्म असेल तर बी फार्म, डी फार्म, एम फार्म टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर स्टेट, त्यानंतर पासिंग इयर आपण कधी पास झालो आहोत, बी फार्म ते इयर टाकायचे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, त्याचा PCI कोड सिलेक्ट करायचा आहे. पासिंग मंथ टाकायचं आहे. त्यानंतर आपली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर अपलोड सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या पाथला तो सर्टिफिकेट अपलोड करून ठेवले त्या पाथला जाऊन ते आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. ते अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपले जर काय जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज किंवा ग्रेड असेल तर ग्रेड ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही ॲड रोवरती क्लिक करायचे आणि ॲडिशनल एम फार्मचं क्वालिफिकेशन तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. समजा किंवा डी फार्म असेल तर बी फार्म असेल तर ते ॲड करायचे. त्यानंतर करंट वर्क डिटेल्स, समजा तुम्ही आर यू करंटली वर्किंग तर यस असेल तर त्या चेकबॉक्समध्ये टिक करायचे आणि त्यावरती टिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी जॉब करतात ते सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी समजा आर यू करंटली वर्किंग आपण यस केलं आहे तर रिझनमध्ये त्यामध्ये तुम्हाला टीचिंग, प्रॅक्टिस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, रिसर्च असे ऑप्शन आहे नेचर ऑफ वर्कमध्ये. त्यानंतर वर्क स्टेटसमध्ये गव्हर्मेंट असेल गव्हर्मेंट, प्रायव्हेट असेल प्रायव्हेट सिलेक्ट करायचे. आणि समजा तुम्ही आर यू करंटली वर्किंग तर काहीच टिक नाही करायचे आणि
त्यानंतर खाली प्लीज सिलेक्ट रिझन ऑफ नॉट वर्किंग, तर या ठिकाणी तुम्ही एनी ऑदर म्हणू शकता आणि एनी ऑदर सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला का, तर तुम्ही समजा मास्टर्स करत असाल किंवा हायर एज्युकेशन करत असाल किंवा दुसरं काही रिझन असेल तर ते रिझन फॉर ऑदर्समध्ये आपल्याला टाकायचं आहे ते रिझन, आणि ते रिझन टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सबमिट टॅबवरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल सबमिटेड सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्रिएट युअर SPR प्रोफाईल, त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन रिक्वायर आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला SPR कार्डसाठी हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. तर यासाठी आपल्याला आधार कार्डच्या ठिकाणी या ठिकाणी जी प्रोसीड टॅब आहे निळ्या कलरमध्ये, तर त्या प्रोसीड टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी प्रोसीड टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर समजा अनेबल टू जनरेट लिंक विथ ॲक्सेस टू कंप्लीट असा एरर आला असेल तर तुम्ही यातून लॉग आऊट व्हायचं आहे. मित्रांनो डिजीफार्म वेबसाईटवरून लॉग आऊट झाल्यानंतर पुन्हा एकदा गुगल सर्च बारला यायचं आहे आणि या ठिकाणी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी असे टाईप करून इंटर द्यायचं आहे. इंटर दिल्यानंतर या ठिकाणी NHA.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला आयुष्मान भारत डिजिटल मिशन ABDM यामध्ये आपल्याला हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्टर अशी खाली एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी वरच्या बाजूला ऑरेंज टॅबमध्ये लॉग इन रजिस्ट्रेशन अशी एक टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खालच्या बाजूला आल्यानंतर डू यू हॅव ॲन अकाउंट रजिस्टर हिअर, तर आपलं रजिस्ट्रेशन करायचं म्हणून रजिस्टर हिअरवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर क्रिएट युअर हेल्थ केअर प्रोफेशनल ID, जनरेट हेल्थ केअर प्रोफेशनल ID व्हाया आधार कार्ड थ्रू आपल्याला ID जनरेट करायचा आहे. तर या ठिकाणी आपला जो 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आय ॲग्रीच्या समोर चेकबॉक्समध्ये टिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी 4+4 चे ॲडिशन टाकायचे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला 6 डिजिटचा एक OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा फोटो, आधार व्हेरीफाय झाला आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये मोबाईल व्हेरिफिकेशन इज रिक्वायर, तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या टॅबवरती क्लिक करायचे. तर तुमचा युअर नंबर इज व्हेरीफाय ॲज इंटर मोबाईल नंबर मॅचेस, तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला आहे. त्यानंतर ईमेल ID आहे, ईमेल ID व्हेरीफाय करायचं आहे. तर व्हेरिफिकेशन लिंक विल बी सेंड टू द मेन्शन ईमेल ॲड्रेस, तुमच्या ईमेल ॲड्रेसला एक ची एक लिंक येणार आहे. तर त्या लिंकला जाऊन आपण आपला मेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल ID व्हेरीफाय करणं मॅन्डेटरी नाही आहे, नाही केला तरी चालेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली आली आहे. तुमचा जिल्हा टाकायचा आहे, जिल्हा टाकल्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्टमध्ये तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर रोल्समध्ये आय एम हेल्थ केअर प्रोफेशनल, आय एम फॅसिलिटी मॅनेजर, थर्ड आय एम हेल्थ केअर प्रोफेशनल अँड फॅसिलिटी मॅनेजर. त्यापैकी फर्स्ट नंबरचा ऑप्शन आय एम हेल्थ केअर प्रोफेशनल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये डॉक्टर, नर्स, फार्मसिस्ट अशा 3 कॅटेगरी आहे. त्यामध्ये समजा तुम्ही डॉक्टर ही कॅटेगरी सिलेक्ट केली तर यामध्ये सब कॅटेगरीमध्ये तुम्हाला मॉडर्न मेडिसिन, डेंटिस्ट, आयुर्वेदा, होमिओपॅथी, सिद्धा अशा तुमचं सब कॅटेगरी आहे. त्यामध्ये समजा तुम्ही मॉडर्न मेडिसिन ही सब कॅटेगरी सिलेक्ट केली. त्यानंतर या ठिकाणी हेल्थ केअर प्रोफेशनल ID, समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये फार्मसिस्ट सिलेक्ट केली तर सब कॅटेगरी पण फार्मसिस्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर हेल्थ केअर प्रोफेशनल ID / युजरनेममध्ये तुम्हाला काही युजरनेम सजेस्ट केलेले आहे. त्या 3 युजरनेमपैकी तुम्ही कुठलंही एक युजरनेम या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी यापैकी मी एक आता युजरनेम घेतला आहे त्यांनी सजेस्ट केलेल्यापैकी. ते युजरनेम टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. तर मित्रांनो पासवर्ड टाकताना ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये अप्पर केस, लोअर केस पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, त्यानंतर न्यूमेरिक पाहिजे. तर जे न्यूमेरिक आहे ते 2 सिक्वेन्शियल नंबर नाही पाहिजे, म्हणजे 1 2 किंवा 3 4 असं नाही पाहिजे. ते समजा तुम्ही 1 3 घेऊ शकता किंवा 3 5 अशा पद्धतीत घ्यायचं आहे. पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर युअर प्रोफाईल हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली, तुमचं प्रोफाईल सक्सेसफुली क्रिएट झालं आहे.
त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन अँड रजिस्ट्रेशन डिटेल्स, वर्क डिटेल्स आणि प्रिव्ह्यू प्रोफाईल अशा 4 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. फर्स्ट आहे पर्सनल डिटेल्स, टायटल आणि फुल नेम ॲटोमॅटिक आलं आहे, नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली आलेली आहे. लँग्वेज स्पोकनमध्ये या ठिकाणी कुठल्या लँग्वेज तुम्ही बोलू शकता त्या लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तर यामध्ये तुम्ही तिथे सिलेक्ट करून घ्यायचे किंवा तुम्ही या ठिकाणी टाईप केलं तरी ते टाईप केल्यानंतर पण ती लँग्वेज या ठिकाणी येणार आहे आणि ती लँग्वेज आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुम्ही कोणत्या लँग्वेजेस बोलू शकता त्या लँग्वेजेस या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. लँग्वेजेस टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस ॲज पर KYC, तर या ठिकाणी आपला KYCसाठी ॲड्रेस दिलेला आहे. त्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस इज युअर कम्युनिकेशन ॲड्रेस इज सेम ॲज अबोव, सेम असेल तर समोर टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला सेकंड आहे क्वालिफिकेशन अँड रजिस्ट्रेशन डिटेल्स. तर यामध्ये कॅटेगरी आपली फार्मसिस्ट, सिस्टीम ऑफ मेडिसिन फार्मसिस्ट. रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये रजिस्टर विथ काउन्सिल, तर यामध्ये समजा आपण महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ते आपण सिलेक्ट करू शकतो. तर यामध्ये आपलं जे आहे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आपण सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या सर्टिफिकेटवरती दिलेला आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला डेट ऑफ फर्स्ट रजिस्ट्रेशन, तर तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती तुम्ही कधी रजिस्ट्रेशन केलं आहे ती रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ फर्स्ट रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर इज द रजिस्ट्रेशन परमनंट ऑर रिन्यूअर, तर या ठिकाणी आपण रिन्यूअर सिलेक्ट करायचे. मोस्ट ऑफ फार्मसीचं लायसन्स हे रिन्यूअरच असतं. त्यानंतर रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी कधीपर्यंत व्हॅलिड आहे ती डेट टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करायचे. ते अपलोड करताना JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये त्याची साईज मॅक्झिमम 5 MB पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही ते ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता किंवा ब्राउज करून तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलमध्ये ज्या पाथला आहे त्या पाथला जाऊन ते सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर समोर अशा पद्धतीने तुम्हाला ते डॉक्युमेंट्स दिसणार आहे. तर ते तुम्ही व्ह्यू करून ते डॉक्युमेंट्स तुम्ही बघू शकता. बरोबर असेल तर ठीक आहे, समजा चुकलेलं असेल तर वरती रेड याच्यात क्रॉस दिलेला आहे, ते क्रॉसवरती तुम्ही क्लिक करून ते डिलीट पण करू शकता आणि समजा बरोबर असेल तर ठीक आहे. त्यानंतर इज युअर नेम इन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इज सेम ॲज युअर आधार नंबर, तर आधार कार्डप्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का, नाव सेम असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. नोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट ऑफ इंडिया किंवा अदर लिगल डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि समजा तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, नसेल तर यसवरतीच क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेसिक क्वालिफिकेशन तुमचं B.Pharm आहे, तर या ठिकाणी तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन B.Pharm आहे, तर त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आता त्याच्या डिटेल्स खाली ॲड करून घ्यायच्या आहे तुमच्या B.Pharmच्या. तर यामध्ये तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचं नेम ऑफ द डिग्री ऑर डिप्लोमा, तर यामध्ये तुम्हाला त्याच्या अगोदर कंट्री ऑफ क्वालिफिकेशन इंडिया आहे. त्यानंतर नेम ऑफ द डिग्री डिप्लोमा B.Pharm असेल B.Pharm, D.Pharm असेल तर D.Pharm सिलेक्ट करायचं आहे. कंट्री इंडिया ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं जे स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, कॉलेजचं नाव व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे आणि कॉलेजचं नाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. आपले जी B.Pharmची युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर पासिंग मंथ आपल्या रिझल्टवरती दिलेला आहे, पासिंग मंथ पासिंग इयर आपल्या रिझल्टवरती बघून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिग्री म्हणजे तुमचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा ब्राउजवरती क्लिक करून ते डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी अपलोड करायचे. त्याची मॅक्झिमम साईज 5 MB पाहिजे JPG PDF फॉर्मॅटमध्ये. तर या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स आपलं सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर इज युअर नेम डिग्री सेम ॲज इन आधार कार्ड, तर तुमच्या डिग्री रिझल्टवरती आणि आधार कार्डवरती सेम आहे का, सेम असेल तर यस म्हणायचे, नसेल तर पुन्हा एकदा नोवरती क्लिक करून तुमचं ते मॅरेज सर्टिफिकेट, गॅजेट ऑफ इंडिया किंवा अदर लिगल डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचं आहे आणि सेम असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे. कंट्री ऑफ आता समजा तुम्हाला ॲडिशनल क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे, ॲड युअर क्वालिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं समजा B.Pharm नंतर M.Pharm झालं असेल तर तुमच्या त्या M.Pharmच्या डिटेल्स टाकायच्या आहे. कंट्री, स्टेट, कॉलेज, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी, पासिंग मंथ, पासिंग इयर आणि ते M.Pharmचं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये. तुमचं नसेल तर तुम्ही ते डिलीट करून टाका ॲडिशनल क्वालिफिकेशनची रो. आणि त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट यावरती
या टॅबवरती क्लिक करायचे. आता थर्ड स्टेप आहे वर्क डिटेल्स. तर वर्क डिटेल्समध्ये आर यू करंटली वर्किंग, समजा तुम्ही यसवरती क्लिक केलं तर नेचर ऑफ वर्कमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रॅक्टिस, टीचिंग, रिसर्च असे ऑप्शन आहे. त्यापैकी तुम्ही समजा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिलेक्ट केला तर या ठिकाणी टेलिकन्सल्टेशन URL असेल तर टाकायची, नसेल तर नाही टाकली तरी ती मॅन्डेटरी नाही. वर्क असेल गव्हर्नमेंट असेल गव्हर्नमेंट, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट सिलेक्ट करायचे. त्यानंतर प्लेस ऑफ वर्क, समजा तुम्ही वर्किंग करता तर त्याच्यात फॅसिलिटी नेम टाकायचं आहे. त्यानंतर स्टेट, जिल्हा, फॅसिलिटी ID असेल तर तो टाकून घ्यायचा आहे. नसेल तर आर यू करंटली वर्किंग, नोवरती क्लिक करायचं आहे. त्याचं रिझन का करत नाही तर या ठिकाणी एनी अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. रिटायर सिलेक्ट करायचं आहे. अदर रिझनमध्ये तुम्ही हायर एज्युकेशन किंवा मास्टर्स डिग्री किंवा अदर काही रिझन असेल तर ते रिझन आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपलं प्रोफाईल्स झालेलं आहे. तर प्रोफाईलचा प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचं डाव्या साईडला तुमचं नाव, फोटो, सिस्टीम ऑफ मेडिसिन, लँग्वेज नोन वगैरे सर्व, मोबाईल नंबर वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आलेली आहे. आणि उजव्या बाजूला टू प्रिव्ह्यू युअर डिटेल्स क्लिक यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या फॉर्मचा जो प्रिव्ह्यू आहे तो प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. कारण यामध्ये काही करेक्शन असेल, काही चुकलेलं असेल, तुम्ही या ठिकाणी वरची जी पेन्सिल आहे त्यावरती क्लिक करून ते चेंजेस करू शकता. या ठिकाणच्या पेन्सिल्सवरती क्लिक करून समजा बरोबर असेल तर काही करायची गरज नाही. युअर प्रोफाईल विल बी व्हिजिबल टू द पब्लिक, चूज पब्लिक डिस्प्ले सेटिंग, म्हणजे पब्लिकला तुमचं प्रोफाईल दिसलं पाहिजे का. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचं समजा नाव, सिस्टीम मेडिसिन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, आय ॲग्री टू शो माय डिटेल्स टू पब्लिक, त्यामध्ये ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, प्लेस ऑफ वर्क, तुमचा प्रोफाईल पिक्चर, लँग्वेज स्पोकन, वर्क स्टेटस, टेलिकन्सल्ट, ही सर्व इन्फॉर्मेशन दिसणार. त्यानंतर खाली तुम्ही ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर दॅटवरती क्लिक करायचं आहे. पुढे त्या चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि त्यानंतर साईन अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा साईनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आपला. तर या ठिकाणी आपला जो 12 डिजिटचा आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो OTP आला आहे तो इंटर युअर आधार OTPमध्ये आपला तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय हिअर स्टेट दॅट आय हॅव नो ऑब्जेक्शन समोर चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपलं फॉर्म कंप्लीट झाला आहे. साईन डिक्लेरेशन फॉर हेल्थ केअर प्रोफेशनल. तर यामध्ये आपला जो PDF आहे ती PDF डाउनलोड करून ठेवायची, आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची. यामध्ये तुमचं नेम, SPR ID दिलेला आहे, प्रोफेशनल कॅटेगरी, मोबाईल नंबर, ईमेल ID, सर्व इन्फॉर्मेशन आपली या ठिकाणी दिलेली आहे. तर यामध्ये अशा पद्धतीत आपण आपला फॉर्म बघून घ्यायचा आहे. आणि फॉर्म बघून झाल्यानंतर त्याची PDFची आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये व्हेरिफिकेशन पेंडिंग दिसणार आहे, काउन्सिल स्टेटस पेंडिंग दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण लॉग इन करून वेळोवेळी ते बघून घ्यायचं आहे आपलं व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही, व्हेरीफाय झालं आहे की नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याच पद्धतीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.